नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळीकडे मुसळधार पाऊस चालू आहे. म्हणून त्याचा परिणाम म्हणून शाळेला सुट्टी दिली आहे. तर तुम्ही या सुट्टीचा फायदा घ्या. काय करायचं तर तुम्हाला जेवढा टाईम भेटलेला आहे, जेवढा दिवस सुट्टी दिलेली आहे, त्या सगळ्या सुट्टींमध्ये तुमचा अभ्यासक्रम काय करायचा, कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा. कंप्लीट म्हणजे पूर्ण सिलेबस कंप्लीट होणार नाही, पण टप्प्याटप्प्याने तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला पुढे सरकवायचा आहे. जर शाळा आणि ट्युशन असून सुद्धा जर तुम्हाला 4 तास भेटत असतील, तर आता तुम्हाला 8 तास भेटतात अभ्यासाला. त्या वेळेचा तुम्ही फायदा घ्या. तर आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्गसमीकरण हा टॉपिक बघतोय. त्या टॉपिकचे ऑलरेडी 2.1 आपण डिटेलमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर 2.2चा पहिलं लेक्चर अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे बघतोय पार्ट 2 म्हणजेच 2.2 मधला दुसरं लेक्चर आहे. पहिल्या 4 एक्झाम्पल झाले, ह्याच्यात 4 घेऊन नंतरमध्ये 4 घेऊ. तर प्रॅक्टिस सेट 2.2 व्यवस्थित लक्ष द्या. फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. तर 5वं एक्झाम्पल आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे. आता ह्याला जनरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं. फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. फ्रॅक्शनमध्ये आले म्हणजे याला या 2ला छेदातल्या 2ला काढून टाकून द्यायचं आहे. तर काढून टाकायचं म्हणजे याला उचलून टाकून देता येत नाही डायरेक्टली. मग त्याला प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे? छेदात 2 आहे म्हणून पूर्ण इक्वेशनला राईट साईड आणि लेफ्ट साईडला 2नी मल्टिप्लाय करू. मग काय मल्टिप्लिकेशन होतं? मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साईड. 2नीही बाजूला करावं लागतं. एका साईडला केलं तर एक साईड काय होती? नाराज होती. म्हणून ह्या प्रोसेसमध्ये दोन्ही बाजूला 2नी गुणाकार करायचा. 2 गुणिले 2x वर्ग वजा 2 गुणिले 2x अधिक 2 गुणिले 1/2 गुणिले 0 गुणिले 2. सॉरी, बरोबरचं चिन्ह आहे इथं. मग आता गुणाकार करा. 2 आणि 2 4x वर्ग वजा 2 दोन्ही 4x अधिक हा अंशातला आणि हा छेदातला कडा राहिला फक्त इथे बरोबर 2नी 0ला किंवा 0नी कुठल्याही संख्येला गुणाकार केला तर उत्तर 0च येतं. मग हे भेटलं तुमचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. आपण ह्याला काय केलेलं आहे? कन्वर्ट केलेलं आहे. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. पुढची प्रोसेस काय असते आपली की पहिला टर्म जो आहे, पहिला टर्म आणि हा शेवटचा टर्म त्यांचा विचार करायचा. म्हणजेच ह्याची आणि ह्या पहिल्या टर्ममध्ये असलेला सहगुणांकाची, हा सहगुणांक किती आहे? 4. 4ची आणि ह्याची गुणाकार करायचा. म्हणजेच 4नी जर 1ला गुणाकार केला तर 4 येतो. बरोबर आहे ना? ह्या पहिला जो सहगुणांक आहे, पहिल्या पदाचा जो सहगुणांक आहे एक्सच्या जवळचा, त्याचा आणि शेवटचा जे सहगुणांक आहे कॉन्स्टंट नंबर, त्याचा गुणाकार करायचा. गुणाकार येतो 4. मग सिम्बॉल चेक करा. इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणून काय येतं? +4 येतं. बरोबर आहे ना? मग आता पुढची प्रोसेस काय? तर पुढच्या प्रोसेसमध्ये 4चे असे 2 भाग करायचे की त्यांचा गुणाकार 4 आला पाहिजे आणि बेरीज वजाबाकी सुद्धा 4 आली पाहिजे. मग असे 2 नंबर कोणते आहेत? तर 2 नंबर आहेत आपल्याकडे 4 आणि 1. 4 गुणिले 1 केलं तर 4 येतं आणि 4 मधून 1 वजा केले तर 3 येतं. इथं 3 नाही 4 पाहिजे. 4 मध्ये 1 ॲड केलं तर 5 येतं. म्हणून 4 आणि 1 नाही चालणार. मग आपल्याकडे 2 आहे. 2 गुणिले 2. 2नी 2ला गुणाकार केला तर 4 येतं. 2 मधून 2 गेले 0 येतं. बट 2 मध्ये 2 ॲड जर केले तर उत्तर आपल्याला 4 भेटतं. बट वजा 4 पाहिजे. ही जी संख्या आहे डाव्या साईडची ती मोठी असते. त्या संख्येला आपण ह्या मधल्या टर्मचं सिम्बॉल देतो. इथं कोणतं आहे? वजा, म्हणून ह्याला वजा 2 दिलं. आता ह्याला कुठून द्यायचं सिम्बॉल? मनन द्यायचं काय? मनन नाही द्यायचं. त्या दोघांचा विचार करा. इथं प्लस, इथं मायनस. प्लस आणि मायनस काय होतं? मायनस होतं. मग आता विचार करा. 2 गुणिले 2 4 प्लस मायनस मायनस प्लस. मग आता मायनस मायनस प्लस, मग दोघांची काय होती? बेरीज होती. 2 आणि 2 4 आणि वजाचं चिन्ह. बघा इथं ह्याला आपण काय केलेलं आहे? स्प्लिट केलेलं आहे. -2x फॉर्ममध्ये आपण त्याला लिहून घेऊ. मग लिहिताना कसं लिहिणार? तर 4x वर्ग वजा, ह्याला 2 पार्टमध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेम आहे. मग याला 2x वजा 2x, हा अधिक आहे, हा अधिक आहे, अधिक 1 बरोबर 0. काय आलं? 4x वर्ग त्याच्यानंतर वजा 2x वजा 2x अधिक 1, हे तुमचं बरोबर 0. हे तुमचं नवीन स्टेज आली. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं? ह्या दोघांची जोडी करा आणि ह्या दोघांची जोडी करा. जोड्या करता आल्या पाहिजेत आणि तेही योग्य जोडी असली पाहिजे. चुकीच्या जोड्या लागल्या की उत्तर चुकतं किंवा गडबड होते. त्यामुळं आता याच्यातून कॉमन काढायचे, ह्याच्यातून सुद्धा कॉमन काढायचे. 4x वर्ग वजा 2x मधून काय कॉमन निघणार? तर 2xनी जर 2xला गुणाकार केला तर 2 दोन्ही 4 x वर्ग होतं. वजा बाकीचं चिन्ह. 2नी ह्या 2ला गुणाकार केला तर काय होतं? 2 किंवा ह्या 2नी जर आपण काय केलं? ह्याला गुणाकार केला तर काय होतं? किंवा भाग जर दिला तर 1 किंवा 2xनी 1ला गुणाकार केला तर काय होतं? 2x. 1नी कशालाही गुणाकार करा तेच येतं. म्हणून 2x गुणिले 2x बरोबर 4x वर्ग वजाबाकीचं चिन्ह. 2xनी 1ला गुणाकार केला
तर 2x भेटलं. एक तर ह्या दोघांचा भागाकार करा, नाहीतर ह्या दोघांचा गुणाकार करा, हेच भेटतं. ह्याचा आणि ह्याचं मिनिंग सेम आहे. मग आता इथं वजाबाकीचं चिन्ह इथं कॉमन काय निघतं, तर इथं कॉमन काही निघत नाही. एकनी एकला गुणाकार दिला, एकच राहतं, आणि एकनी ह्या 2x ला गुणाकार केला तर 2x राहा, म्हणून इथं कॉमन आपण 1 काढू. 1 गुणिले 2x 2x. त्याच्यानंतर हे वजा आणि हे अधिक आहे, तर सिम्बॉल देताना आहे ना विचार करायचा, एक वजा आणि एक अधिक असेल तर काय होतं, वजाचं चिन्ह येतं, म्हणून इथं 1 गुणिले 1, 1 गुणिले 1 म्हणजे 1, 1 गुणिले 2x म्हणजे 2x बरोबर 0. मग आता हा एक आणि हा एक ब्रॅकेट सेम आलेला आहे. जर हा दोन ब्रॅकेट सेम येत नसतील तर समजायचं कुठंतरी आपलं चुकलेलं आहे. मग ह्याच्या दोघांतला एक कॉमन काढा आणि हे राहिलेले बाकीचे दोन बाहेर काढा. काय येतं, 2x वजा 1 बरोबर 0, म्हणजे 2x वजा 1 2x वजा 1 बरोबर 0 आलेला आहे. तर मग आता आपल्याला माहिती आहे मग ह्या दोघांचं व्हॅल्यू 0 आहे एकतर, म्हणून 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0, दोघांचाही व्हॅल्यू 0. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू भेटते, म्हणजे 2 रूट भेटतात, ह्याचे 2 रूट. मग आता ह्याचं x ची व्हॅल्यू काढतो म्हणजे आपल्याला रूट भेटतं. x बरोबर हा वजा 1 आहे तर अधिक 1 होईल, आणि त्याच्यानंतर हा काय आहे 2x, x बरोबर हा 1/2 आहे. त्याच्यानंतर इकडं तसंच होईल, और 2x बरोबर हा वजा 1 बरोबर 14 सायला गेला 1 झाला, त्याच्यानंतर x बरोबर 1/2. अशा टाईपमध्ये तुमचं फायनल एक्झाम्पल किंवा फायनल एक उत्तर येतं. म्हणून आपण काय म्हणतो की जे रूट आहे हे ना, कोणतं रूट, 1/2 अँड 1/2 इज द रूट आहेत ना हे, सॉरी आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे काय ते रूट आहेत. हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे दोन काय त्याचे रूट आहेत. 6वं एक्झाम्पल आहे बघा, 6x वजा 2/x बरोबर 1. आता मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे, तर x छेदात आहे, मागच्या वेळेस 2 छेदात होतं. मग आपल्याला छेदातला जो नंबर आहे किंवा व्हेरिएबल आहे काढून टाकायचा असेल तर ह्याच्यानी पूर्ण इक्वेशनला किंवा बोथ साईडला काय करावं लागतं, एक्सनी मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणून मल्टिप्लाइंग बाय एक्स ऑन बोथ साईड दोन्ही साईडला जर मल्टिप्लाय केलं तर हे एक्स निघून जातं, आणि नवीन आपल्याला आता ह्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये अरेंज करायचं आहे, म्हणून त्याच्याशिवाय आपल्याला हे सॉल्व्ह करता येत नाही फॅक्टरायझेशन मेथडनी. म्हणून काय होतं, एक्सनी गुणाकार करायचं आहे 6x, त्याच्यानंतर 2 वजा x गुणिले 2/x बरोबर 1 गुणिले x. मग आता बघा 6x नी एक्सला जर गुणाकार केला तर 6x वर्ग होतं, 6x वर्ग वजा हा अंशातला छेदातला कटला, राहिलं इथं फक्त 2 बरोबर हा 1x. अजून सुद्धा आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये भेटलं नाही. स्टँडर्ड फॉर्म काय, तर ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0. ax वर्ग म्हणजे 6x वर्ग वजा, आता हा अधिक आहे इकडे येऊन वजा बाकी होतं म्हणजे 1x, आता हा वजाला वजा इथंच राहील बरोबर 0. राईट साईडला काय आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म भेटला आपल्याला 6x वर्ग वजा 1x वजा 2 बरोबर 0. कसं केलं एकदा चेक करा व्यवस्थित. आता पुढची प्रोसेस काय आपली, तर हे जे पहिलं व्हेरिएबल आहे, पहिलं पद आहे, त्याच्यासोबत 6 कोएफिशियंट आहे. या 6चा आणि ह्या 2चा गुणाकार करायचा, बरोबर आहे ना. 6 आणि 2चा गुणाकार केला किती येतो गुणाकार, 12, बरोबर आहे. 6 आणि 2चा गुणाकार येतो 12, पण सिम्बॉल कोणतं, इथं प्लस आहे इथं मायनस आहे, म्हणून -12 ह्याचा काय येतो गुणाकार येतो. -12 गुणाकार आला, मग आपल्याला 12चे असे 2 भाग करायचे की त्यांचा बेरीज वजाबाकी 1 आली पाहिजे आणि गुणाकार 12 आला पाहिजे. असे 2 नंबर फाइंड आउट करायचे आपल्याला. तर 12 गुणिले 1 12 1 12, बट 12 मध्ये 1 मिसळला तर 13 येतं, 1 कमी केला तर 11 येतं, बट आपल्याला -1 पाहिजे. म्हणून अशा 2 संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 12 येतो. 4 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 4, 4 त्रिकम 12. कोणत्या संख्या, 4 आणि 3. ह्याच्यातलं मोठी 4 आहे त्यामुळे मोठी संख्या डाव्या साईडला लिहिली, त्या संख्येला चिन्ह ह्या मधल्या टर्मचं दिलं, ह्यालाच करतो ना स्प्लिट आपण, वजाचं चिन्ह दिलं. मग हा वजा आणि हा वजा वजा काय होतं, अधिक होतं, ज्याला की उजव्या साईडच्या नंबरला आपण सिम्बॉल देतो. उजव्याला कोणती संख्या आहे, 3. 4 गुणिले 3 वजा अधिक वजा 4 त्रिकम 12, आणि वजाबाई करतो, 4 मधून 3 गेले, 1 वजा 1 अधिक आहे म्हणून वजाबाई करावं लागतं, 4 मधून 3 गेले, वजा 1 राहील कारण 4 मोठी संख्या आहे. तर हेच आपण ह्याचंच व्हॅल्यू आपण हे काढलेलं. मग ह्याला लिहितो कसं, 6x वर्ग
वजा 4x वजा अधिक 3x वजा 2 बरोबर 0. हे 4x अधिक 3x वजा 4x अधिक 3x म्हणजेच वजा 1. मग आता कम्पेअर करा, वजा 4 3x म्हणून वजा 3x गेले, वजा 1 हे आणि हे सेम आहे, ह्याचा आणि ह्याचा व्हॅल्यू सेम आहे. त्याच्यानंतरची प्रोसेस यांची जोडी करा, ह्या दोघांची जोडी ह्या दोघांची जोडी. मग आता कॉमन काढणार कसं, तर 6x वर्ग किंवा 6x वर्ग वजा 4x मधून कॉमन काढायचे. काय करणार, तर 2नी जर 3ला जर गुणलं तर काय होतं, 3 2 6 येतं. म्हणून 2x काढू, ह्यालाही आणि ह्यालाही 2नी गुणाकार करू शकतो. 2x केलं, 2x गुणिले 3x, 2x आणि 3x 6x वर्ग वजा 2नी ह्या 2नी 2ला गुणाकार केला, 2 गुणिले 2 आणि काय होतं मग 2x येतं उत्तर. बरोबर आहे, काय होतं उत्तर 2x येतं. म्हणून इथं चिन्ह कोणते, अधिकचं, या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे. माझं इथं कॉमन काय निघतं, तर आपल्याला माहिती नाही. कॉमन काय माहिती आहे की 3xनी 1ला गुणाकार केला तर 3x येतं. आता हे अधिक हे वजा वजा होतं, त्याच्यामुळं 1नी 2ला म्हणजे 1नी जर 2ला गुणाकार केला तर काय येतं 2 1 2, म्हणजेच ह्याचं व्हॅल्यू आणि ह्याचं व्हॅल्यू सेम आहे. बघा एकदा, बरोबर 0. परत एकदा सांगतो, 2 गुणिले 3, 3 गुणिले 6 x वर्ग वजा 2 गुणिले 2 4x, 2 गुणिले 2 4 आणि xला x अधिक. आता ह्याच्यात कॉमन काहीच निघत नाही है ना, 3 कॉमन काढलं तर गडबड होती, म्हणून 1 कॉमन घेऊ आपण. 1नी 3xला गुणाकार केला तर 3x येतं, वजाचं चिन्ह आणि अधिकचं चिन्ह, वजा अधिक वजा होतं. 1 गुणिले 2 म्हणजे 2, 2 1 2, हे 2 इथं चाललं. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपल्याला आपण कॉमन काढून त्याला ब्रॅकेटमध्ये टाकलं. आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम आला म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. तर ह्या 2 मधला एक बाहेर घ्या, 3x वजा 2 आणि ह्या 2 मधला ह्या दोघांना एकत्र करा, 2x अधिक 1 बरोबर 0. आता आपल्याला 2 व्हॅल्यू भेटले, म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यू म्हणजेच रूट आपल्याला 2 भेटतं. मग आता एक्सची व्हॅल्यू काढावी लागते, तर कसं करणार, ह्याचं 3x वजा 2 बरोबर 0 आणि ऑर लिहा 2x अधिक 1 बरोबर 0. या दोघांचं व्हॅल्यू 0 असणार आहे, ह्या दोघांचं व्हॅल्यू 0 असणार म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटते. तर x बरोबर हा अधिक वजा 2 आहे, इकडे जाऊन काय होईल अधिक 2 होईल. त्यानंतर एक्सचं व्हॅल्यू काढतो आपण, 2 छेदात हा गुणाकारातला आहे तर तो काय जाईल छेदात जाईल. मग एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2 छेदात 3 भेटली. मग इकडं तसंच 2x बरोबर हा प्लस इकडे जाऊन -1 होईल. त्यानंतर 2x बरोबर हा वजा 1 आहे, हा गुणाकारात असला ना इकडमुळं छेदात जातो, वजा 1 छेदात 2, हे x आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू भेटलेली आहे. एक्सच्या 2 व्हॅल्यू भेटल्या, म्हणून (2/3 and -1/2 आर द रूट्स आहेत ना. हे एक्सच्या व्हॅल्यू म्हणजेच काय रूट्स आहेत. एक्सच्या जागी जर हे नंबर ठेवलं तर व्हॅल्यू काय तर 0. तर रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स आले, 2 छेदात 3 आणि वजा 1 छेदात 2. हे होतं तुमचं 7वं एक्झाम्पल, ज्याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. एकदा लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, समजलं नसेल तर विचारा, आवडत असेल तर लाईक करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. 7वं एक्झाम्पल जे आहे ना, तर ते ॲक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आहे, तर ते आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर तुम्ही बुकमध्ये ॲक्टिव्हिटीज त्या बॉक्स रिकामे जे दिले तिथं लिहून घ्या. आता हे जे एक्झाम्पल आहे, 2x वर्ग वजा 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता हे वर्गमुळात दिल्यामुळं थोडंसं अवघड वाटू शकतं, बट तेवढं अवघड नाही. ह्यांचं आपल्याला फक्त प्रोसेस आली पाहिजे, ऑपरेशन्स आले पाहिजे, प्लस ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन. आता आपली पहिली प्रोसेस काय, हे तर ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये, ax प्लस bx प्लस c, हे स्टँडर्ड फॉर्म आहे, इक्वल 0. तर मग हा जो पहिला आहे ना, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आपल्याला. 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. प्लसचं सिम्बॉल आहे ना, इथं प्लस इथं प्लस, म्हणून सिम्बॉलचं इथं काय, साईनचं काही इथं मॅटर नाही. मग आता काय होतं, ह्या इथं काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. सरडमध्ये आपण शिकलेलं आहे, करणीमध्ये 5 गुणिले 1 म्हणजे 5. आता हा वर्गमुळात 2 आहे है ना, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2चं काय होतं, वर्गमुळाचा वर्ग येतं. ठीक आहे, मग आता 5ला 5 राहील, इथं काहीच नाही म्हणजे गुणाकारचं चिन्ह असतं. हा वर्गमूळ आणि हे वर्ग कट झाला, राहतं काय फक्त 2, म्हणून 5 गुणिले 2 म्हणजेच 10 येतं. कोणतं 10, तर प्लस 10 येतं. आपल्याला किती आलेला नंबर, प्लस 10. ह्यांचा गुणाकार किती आला, प्लस 10. आता प्लस 10चे असे 2 भाग करायचे की ज्यांचा
बेरीज 7 आली पाहिजे आहे ना, बेरीज किती आली पाहिजे, वजाबाकी किंवा बेरीज 7 आली पाहिजे. तर 10 गुणिले 1 केलं तर बेरीज 11 येते आणि वजाबाकी 9 येते, ते नाही येणार. त्याच्यामुळं ह्या दोघांना अशा नंबरनं गुणायचं, सॉरी ह्या 10ला अशा नंबरनी गुणायचं 2 की त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. 5 आणि 2 जर केलं, 5 मोठी संख्या ह्या साईडला लिहू आणि 2 इथं लिहू, 5 गुणिले 2 10 येतं. मोठ्या संख्येला चिन्ह ह्या मधल्या टर्मचं द्यायचं प्लस. ठीक आहे, मग ह्यांचा आणि ह्यांचा जर विचार केला तर प्लस 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 होतं. ह्याचा विचार केल्यानंतर ह्या छोट्या संख्येला सिम्बॉल देऊन टाकायचं. 5 गुणिले 2 म्हणजे 10, 5 अधिक 2 म्हणजे 7. ठीक आहे, ह्याला आपण याच्यामध्ये कन्व्हर्ट केलं. मग आता लिहायचं कसं, तर वर्गमुळात 2x वर्ग अधिक 5x अधिक 2x, 5x अधिक 2x म्हणजे 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. हे आपलं पुढची प्रोसेस आली. मग आता ह्याच्या पुढं काय करायचं, तर ह्याला बघा, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केला, त्याच्यानंतर ह्याला स्प्लिट केलं, 2 भागामध्ये आपण दिलं, ह्याचा आणि ह्याचा व्हॅल्यू सेम आहे. मग आता आपल्याला कॉमन काढायचं आहे. कॉमन काढताना कसं कॉमन काढणार, तर इथं कॉमन काय निघतं, तर इथं एक्स कॉमन काढू आपण. का, तर एक्सनी जर याला गुणलं तर काय होतं, 2x काय होतं, वर्गमुळात 2. एक्सनी वर्गमुळात 2ला गुणाकार केला तर वर्गमुळात 2x वर्ग येतं. बरोबर आहे. ह्यांचा आणि ह्यांचा जर गुणाकार केला, वर्गमुळात 2x गुणिले 2, x वर्ग आणि वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2 आला आपल्याला. ठीक आहे, मग प्लसचं चिन्ह x गुणिले 5 म्हणजेच 5x होतं, वर्गमुळात 2 अधिक 5, हे तुमचं 1 भेटलं है ना. जोड्या करायच्या आपल्याला, ह्याची जोडी करायची आणि ह्याची जोडी करायची. ह्याच्यातलं कॉमन हे काढलं. आता इथं कॉमन काय निघतं, अधिक 2x अधिक 5 वर्गमुळात 2 आहे, तर याच्यात कॉमन काय निघतं, तर कॉमन काढत असताना आपल्याला बाहेर काय काढावं लागतं, तर इथं कॉमन काय निघतं, वर्गमुळात 2 निघतं बाहेर. वर्गमुळात 2 ज्यावेळेस बाहेर काढतो आपण, त्यावेळेस आपल्याला बघा इथं काय काढू, वर्गमुळात 2 कॉमन बाहेर काढू, कॉमन काढू. आणि मग कंसामध्ये काय राहतं, तर वर्गमुळात 2x अधिक 5 हे आणि हे समान आलं पाहिजे. कसं राहतं ते सांगतो, वर्गमुळात 2x अधिक 5. आता हे येतं कसं काय, बरोबर 0. ज्यावेळेस आपण ह्यांचा गुणाकार करतो, म्हणजेच वर्गमुळात 5 गुणिले 2 म्हणजेच आपण काय करतो, त्यांना बाहेर काढले कॉमन, वर्गमुळात 2. आता ह्या वर्गमुळात 2नी ह्या वर्गमुळात 2ला जर गुणाकार केला, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2x म्हणजे 2x आहे ना. मग आता पुढची प्रोसेस येते तुमची काय, तर ह्यांच्यातलं जे कॉमन आहे ते बाजूला घ्या आणि ब्रॅकेट जे सेम आहे, हे ब्रॅकेट सेम आहे, म्हणून 2x अधिक 5 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x, इथं चिन्ह अधिक वर्गमुळात 2, हे 2 ब्रॅकेट भेटले तुम्हाला. ठीक आहे ना. पण ते वर्गमुळात 2x अधिक 5 आणि x अधिक वर्गमुळात 2, ह्यांचं व्हॅल्यू आहे 0. मग 2x अधिक 5 बरोबर 0 आणि दुसरं कोणतं आहे, और x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. मग आता एक्सचं व्हॅल्यू भेटतं आपल्याला, 2x हा अधिक इकडे जाऊन वजा 5 होईल, त्याच्यानंतर x बरोबर वजा 5 हा 2, गुणाकारात इकडे जाऊन भाग आहेत, 5/2 एक्सची व्हॅल्यू 1 आणि दुसऱ्या एक्सची व्हॅल्यू काय येते, तर x बरोबर हा वर्गमुळात 2 आहे, अधिक आहे, तिकडे जाऊन वजा होईल, वजा वर्गमुळात 2. हे 2 आपल्याला काय भेटले, रूट भेटले. कशाचे, ह्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. म्हणून फायनल आन्सर लिहिताना कसं लिहिणार, तर x इज इक्वल टू -5/2 अँड x इज इक्वल टू -√2. हे जे आहेत तुमचे रूट आहेत, कशाचे, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. बा आता तुम्हाला इथं जरा गडबड झाली असेल ह्या सेक्शनमध्ये, तर इथं कॉमन काढलं आपण, ह्याच्यामध्ये 2x कॉमन वर्गमुळात 2 कॉमन काढलं. इथं 2x अधिक 5 वर्गमुळात 2 आहे. मग आता कॉमन काढताना गडबड होती आपली, काय होती, तर 2x वर्ग, 2x इथं लिहितो, हे 2x म्हणजे 2 गुणिले x आणि हा 5 वर्गमुळात 2 आहे. आता ह्या 5 वर्गमुळात 2ला इथं लिहितो बरं, ह्याच्या कॉमनला 5 वर्गमुळात 2, ह्याच्यातलं कॉमन हे काढलं. आता ह्याच्यातलं कॉमन काढताना आपल्याला कसं करावं लागेल, 5 वर्गमुळात 2 आहे ना, मग 5 वर्गमुळात 2 म्हणजेच 5 गुणिले 2, 5 गुणिले वर्गमुळात 2 असा होता अर्थ त्याचा, है ना. इथं जसं केलं तर आपण 5, इथं काहीच नाही म्हणजे गुणाकारचं चिन्ह असतं, म्हणून आपण त्याला 5 वर्गमुळात 2 लिहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेले 4 जे एक्झाम्पल आहेत तर ते सॉल्व्ह करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा
आणि नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नंतर एका व्हिडिओमध्ये.